व्हिसा बालाजी. हैदराबादला आलोय आम्ही मुलांकडे. मुलांचे फ्लॅट्स छान ऐसपैस आहेत. हैदराबाद म्हणजे तेलंगणा, तेलुगू भाषिक राज्य. इथल्या 2 बाबी उल्लेखनीय आहेत. त्या तर तुम्हाला सांगायलाच हव्या ना. सनातन संस्कृती आपल्या महाराष्ट्रापेक्षा दाक्षिणात्य लोकांनी अधिक जास्त जपली आहे असं माझं निरीक्षण. आता हेच बघा ना, मुलांच्या फ्लॅटसमोरील कॉरिडोर चांगले प्रशस्त आहेत. काळ्या ग्रॅनाईटचे फ्लोअर. सकाळी प्रत्येक फ्लॅटसमोर ओल्या पांढऱ्या खडूने सुंदर दाक्षिणात्य पद्धतीची रांगोळी काढली असते. वेगवेगळी डिझाईन, पाहून सोपी व आकर्षक. अगदी आमच्याही फ्लॅटसमोर सुद्धा. मग सुनबाईकडून कळले, बाबा इथे ज्या कामवाल्या बायका येतात झाडू पोछा धुणी भांडीसाठी, त्याच काढतात या रांगोळ्या. आपण त्यांना जो मासिक पगार देतो त्यात रांगोळी काढणे ही अंतर्भूत असते. वेगळे सांगावे लागत नाही. आता बोला, मला नागपूर आठवलं. कामवाल्या बायांनी त्यांच्या कामाचाच भाग म्हणून रांगोळी काढावी, आणि तेही रोज. आहे ना वेगळी बाब. मला तर हा प्रकार खूप आवडला. आणखी एक, सकाळी फ्लॅटच्या खाली वॉक घेत असताना काही तेलुगू लहान मुलं मुली शुचिर्भूत होऊन खेळण्यांवर खेळायला आले असतात, स्वच्छ आंघोळ करून व कपाळी पांढरा टिळा. मग मुलगा असो की मुलगी, सकाळी आंघोळ झाली की पांढरा टिळा कपाळी धारण करण्याचा सनातनी संस्कार सोडला नाहीये दाक्षिणात्यांनी. नाहीतर आपण स्वतःच कपाळी गंध कुंकू लावत नाही म्हणून आपली मुलं लावत नाहीत. त्यांचा काय दोष? आपणच आपली संस्कृती विसरत चाललोय असं नाही वाटत? असो, तर आज बाबा तुमचा वाढदिवस. आपण जवळच्याच एका बालाजी मंदिरात जाऊ. 2ही मुलं सुनांचा निर्णय झाला होता. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. तसेही आपण भटकेच. कोणते मंदिर रे? नाव काय गावाचं? बाबा, चिलूकरूचा व्हिसा बालाजी. व्हिसा बालाजी? हा कोणता बालाजी रे? बाबा, ज्यांना परदेशी जाण्याचा व्हिसा मिळत नाही, अडचणी येतात, त्यांनी या बालाजीला नवस कबूल केला की व्हिसा मिळतोच मिळतो. हे ऐकून हसावं की रडावं हेच कळेना. मग आमचीही उत्सुकता शिगेला पोचली. 2 मुलांकडे 2 स्वतंत्र गाड्या आहेत. शनिवार रविवारी इतकी गर्दी असते की 3-4 तास लागतात दर्शनाला. पण आज सोमवार आहे बाबा, लवकर दर्शन होईल आपलं. अनुभवी मुलांचे अनुभवाचे बोल. निघालो आम्ही. हैदराबाद विकाराबाद हायवेवर हैदराबादपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे हे चिलूकरू बालाजी उर्फ व्हिसा बालाजी मंदिर. प्रशस्त आवार, बांधकाम शैली प्राचीन, म्हणजे अर्थातच मंदिरही प्राचीन. फारशी गर्दी नव्हती, पण तेथील शेगाव स्टाईल झिगझॅग बॅरिगेड्स पाहून सुट्टीत भरपूर गर्दी असावी हे जाणवते. दर्शन बारीत जागोजागी मोठाले आरसे, त्याच्यासमोर तबकात लाल भडक कोरडे कुंकू, म्हणजे बालाजीच्या दर्शनास जाण्यापूर्वी भक्तांनी आपल्या कपाळावर कुंकू लावावे व आरशात पाहून व्यवस्थित लावावे. ही व्यवस्था हा सनातनी संस्कार भावला. 2-3 दरवाजे क्रॉस करून आम्ही मूळ मंदिरालगत पोहोचलो, तर त्या प्राचीन मंदिराभोवती भक्तांचे लोंढे अति जलद गतीने प्रदक्षिणा घालीत होते. त्या जलद गतीने चालणाऱ्या प्रवाहातून मार्ग काढून आम्ही मंदिराचे सभागृहात पोचलो. तिथूनच दर्शन घ्यायचे बालाजीचे. बालाजींचा गाभारा चांगला 4 दालने आत. आत प्रवेश नाही, दुरूनच दर्शन घ्यायचे. पण दर्शनार्थींची गर्दी फार नसल्याने व्यवस्थित व सावकाश दर्शन झाले आमचे. मनमोहक आहे बालाजींची मूर्ती. प्रसन्न वाटले मनाला. पण ते प्रदक्षिणा मार्गातील जलद गतीने भराभर चालणारे भक्तांचे लोंढे, भक्तांचा प्रवाह लक्ष वेधून घेत होता. प्रत्येकाच्या हातात काही कागदांच्या पोंगळ्या, शिवाय एका हातात पोस्ट कार्ड साईज एक जाड कागद व पेन. एक प्रदक्षिणा झाली की त्या पोस्ट कार्ड साईज कागदावर काहीतरी खूण करायची पेनने व पुन्हा धावाधाव पुढील प्रदक्षिणेसाठी. माझं मन अस्वस्थ झालं. ज्याच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या त्या एका निवांत झालेल्या भक्तास मी गाठलंच. त्याचा इंटरव्ह्यू घेतला. ज्याला परदेशी जाण्यास व्हिसा मिळत नाही त्याने इथे यावे. 11 प्रदक्षिणा पूर्ण करून बालाजी महाराजांना मदत मागावी. व्हिसा मिळाल्यास 108 प्रदक्षिणा पूर्ण करेन असा संकल्प करावा. प्रत्यक्ष व्हिसा मिळाल्यावर व्हिसाचा कागद घेऊन या मंदिरात यावे. इथे काउंटरवर तो पोस्ट कार्ड साईज जाड कागद अगदी विनामूल्य मिळतो.
त्यावर मंदिराचे नाव व 1 ते 108 अंक छापले असून त्याला स्वतंत्र वर्तुळ असते. एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की पेनने 1 अंक क्रॉस करायचा. अशा 108 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या की तो कागद बालाजी महाराजांना अर्पण करायचा. या नवसास कोणताही आर्थिक खर्च नाही. आधी 11 प्रदक्षिणा व नवस पूर्ण झाल्यावर 108 प्रदक्षिणा बस. कोणतीही आर्थिक मागणी नाही या मंदिराची. नॉर्मली दाक्षिणात्य मंदिरात दर्शन शुल्क असते, तेही इथे नाहीये. त्यामुळे मंदिराची कोणतीही श्रीमंती झळकत नाही. अल्पसमाधानी बालाजी महाराज व अल्पसमाधानी मंदिर मॅनेजमेंट. पैशाचा खेळ नाही, श्रीमंतीचा कुठे भपका नाही. जे काही आहे ते आपले प्राचीन वैभव जपणारे व मनाची श्रीमंती जपणारे वैभव. कुठेही पैशाची मागणी नाही व पैशासाठी अडवणूक नाही. खूप प्रसन्न वाटलं या चिलुकरूच्या विसा बालाजीचं दर्शन घेऊन. आणि हो, या मंदिराची ख्याती जरी विसा बालाजी अशी असली तरी फक्त विसाच नव्हे तर कोणताही नवस, अगदी आर्थिक अडचणी, मुलामुलींचे लग्नापासून अपत्यप्राप्तीपर्यंत कोणतीही मागणी पूर्ण करतात हे बालाजी महाराज. अट तीच, 108 प्रदक्षिणा घालण्याची. मंदिर आवारातून बाहेर पडणारा जो मार्ग आहे त्यावर महिला वर्गास आकर्षित करणारी इतकी दुकाने सजवली आहेत की बस. प्रत्येक दुकानात सुंदर सुंदर आकर्षक वस्तू, तेही माफक दरात. म्हणजे मूळ बालाजी मंदिराचे दर्शन घेण्यास जर 1 तास लागत असेल तर हा आकर्षक दुकानांचा मार्ग पार करण्यास किमान 3 तास लागतात. जो भक्त हा मोठा अडथळा अल्पावधीत मोहित न होता पार करेल तोच खरा स्थितप्रज्ञ. गोविंदा गोविंदा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा. धन्यवाद.